2.5 लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याप्रकरणी लोकसेवक शंकर काशीनाथ कवठे या वरिष्ठ लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात बुधवारी 28 मे रोजी घडला। या प्रकरणी आरोपी शंकर कवठे याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक शंकर कवठे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे हत्तूर येथील चर्मकार वस्तीत तक्रारदारांना भूमिगत गटार आणि सिमेंट रस्ता करणे अशा केलेल्या कामाच्या 4,24,759 रुपये बिलापैकी 2.5 लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी शंकर कवठे यांनी तक्रारदार यांच्याकडे साहेबांच्या नावाने 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली। त्यावरून आलेल्या तक्रारीची पडताळणी करून 5,000 रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक शंकर कवठे याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून काम केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।